नमस्कार मित्रांनो, शुक्रवारी रात्री येथे शांतपणे लवंग टाका. जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. मुक्ती माता लक्ष्मी जीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनसंपत्तीचा वर्षाव होईल. मित्रांनो, हिंदू रीतिरिवाज आणि विधींमध्ये पूजा आणि धार्मिक कार्यात लवंगाचे खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातही लवंगाचे असे उपाय सांगितले आहेत. जर तुम्ही त्यांचे पालन केले तर तुमचे नशीब तुम्हाला साथ देईलच, पण तुमचे स्वप्न काहीही असो, तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते. पण या उपायांचे पालन केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही काम सुरू कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे जा, एखाद्या तांत्रिकाकडे जा, पंडिताकडे जा आणि मग तो तुमची समस्या सोडवेल. आम्ही तुम्हाला असे उपाय सांगतो जे खूप महाग आणि खूप कठीण आहे, ज्यामध्ये तुमचा बराच वेळ वाया जातो. पण जर तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत ते समजले तर मग माझ्यावर विश्वास ठेवा मित्रा. तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक समस्या फक्त एका लवंगाने सोडवल्या जाऊ शकतात. कोणत्याही पूजेमध्ये लवंगाचा वापर नक्कीच केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की लवंग ही एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. देवी देवतांच्या पूजेमध्ये याचा वापर केला नाही तर अनेक पूजा यशस्वी होत नाही असे मानले जाते. त्यात लवंग वापरू नये, त्यामुळे लक्ष्मीची पूजा पूर्ण मानली जात नाही. आपल्या हिंदू धर्मात लवंगाच्या वापराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लवंगाचे आपल्यासाठी अनेक फायदे आहेत, तर दुसरीकडे पूजेत लवंगाचा वापर करावा असे सांगण्यात आले, त्यामुळे आपली पूजा देखील सफल होते. म्हणूनच ज्योतिष आणि तंत्रशास्त्रामध्ये लवंगाला सर्वोत्तम स्थानावर ठेवण्यात आले आहे. कोणतीही जादू केली तरी त्यात लवंगाचा वापर केला जातो, जेणेकरून ती पूजा सिद्धी होईल. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पण एक सोपा उपाय केल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आराम मिळेल. तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि समृद्धी कशी मिळेल हे तुम्हीच बघा. पण तंत्रशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही ते अतिशय उपयुक्त मानले जाते. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी समोर लवंगाचा उपाय केल्यास लक्ष्मी देवीकडून लगेच वरदान मिळाले असते. जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की लक्ष्मीच्या पूजेमध्ये लवंगीचा वापर केला नाही तर तिची पूजा पूर्ण मानली जात नाही. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्याची तुम्हाला लांबशी करायची आहे. लागच्या उपायांचे पालन केल्याने तुमच्या जीवनात किती चमत्कारिक आणि सकारात्मक बदल होतील हे तुम्ही स्वतःच पाहू शकाल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कामाची तयारी करून थकले असाल तर तुम्हाला ते शक्य झाले नाही. नोकरी मिळवा, कुठल्या तरी आजाराने ग्रासले होते, तो बरा होत नाही. तुमच्या घरचे आशीर्वाद गेले, प्रगती गेली, तुमच्या आयुष्यात पैसा येत नाही, आर्थिक कोंडीमुळे तुम्ही खूप त्रस्त आहात. मित्रांनो, तुम्ही कितीही संकटात असाल तर हा व्हिडिओ पहा. वेळ वाया घालवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल की शब्द प्रार्थना करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा कशी पूर्ण करू शकता. जसे की तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्हाला नोकरी मिळेल, तुमची बंद मोठा व्यवसाय सुरू होईल, तुम्हाला काही मालमत्ता मिळेल जी तुम्हाला विकत घ्यायची होती ती तुमची होईल, तुम्हाला रोगापासून आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात लवंग वापरून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. कोणता पैसा तुमच्या जीवनात सर्व दिशांनी आकर्षित होईल. म्हणून जर तुम्ही देखील माता लक्ष्मीजींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहो हीच सदिच्छा. सर्वप्रथम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हालाही माता लक्ष्मी जी तुमच्या घरी वास करायला हवी असेल तर लगेच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा.
आता आम्ही तुम्हाला सर्व उपाय सांगणार आहोत। हे उपाय कोणत्या वेळी करावे लागतात हे जरी तुम्हाला समजले तरी आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत। हे उपाय कोणत्या वेळी करावे लागतात तुम्ही लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, म्हणजे तुम्ही उपाय करू शकाल, तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील। आणि मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा आम्ही उपाय करू लवंगाचे नियम पाळले पाहिजे। नियम पाळता कोणताही उपाय केल्यास त्याचे फायदे मिळत नाही। त्यामुळे कोणता उपाय कोणत्या दिवशी करावा हे समजून घ्या। आणि आजपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही, कृपया लाईक करा। हा पहिला उपाय आहे पैसा मिळवण्याचा उत्तम मार्ग। जर तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले असेल, पैसा येत नसेल आणि तुम्ही या गोष्टीची मला काळजी वाटते, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा यावे असे वाटत असेल तर तुम्हाला काय करावे लागेल। जर पैसा आला तर तो राहतो आणि टिकतो आणि तो म्हाताराही होतो। आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहोत। हा उपाय तुम्हाला 5 वेळेस मदत करेल। सलग शुक्रवारी तुम्ही हे करा। 5 शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मीची कृपा मिळेल, कारण हा आजचा उपाय नाही तर प्राचीन काळातील एक उत्तम उपाय आहे। तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे, ते म्हणजे एक डबा घ्या, काचेचे घ्या, प्लास्टिकसाठी हे घ्या, अर्धे मीठ भरून घ्या। एक छोटा डबा घ्या, खूप मोठा घेऊ नका। शुक्रवार हा माता लक्ष्मीजींचा दिवस आहे। आता तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीजींच्या समोर बसायचे आहे। कोण आहे घरात? माता लक्ष्मीजींचा फोटो आहे, मूर्ती आहे, तिथे बसावे लागेल। सूर्यास्तानंतर स्नान करून बसावे लागेल। आधी पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावावा। लाल कपडा ठेवा। लाल कपड्याच्या वर तुम्ही लोकांनी एक पेटी ठेवावी। तुमच्या इच्छेनुसार काचेची किंवा प्लास्टिकची बनलेली असेल, ज्यामध्ये अर्धे मीठ भरलेले असेल। आता तुम्ही लोकांनी माता लक्ष्मीजीच्या 20 मंत्राचा जप करावा। हे असे आहे, ओम श्री श्रीयेन नमः। आम्ही ते पुन्हा पुन्हा सांगत आहोत। मित्रांनो, ओम श्री श्रीयेन नमः या 20 मंत्राचा किमान 1000 वेळा जप करा। आता तुम्हाला काय करायचे आहे, 2 शब्द टाका, एक बॉक्स। दुसऱ्या दिवशी ती पेटी पुन्हा बाहेर काढा आणि मंत्र म्हणत त्यामध्ये 2 लवंगा टाका। 5 शुक्रवारी त्या पेटीत 10 लवंगा असतील आणि ही पेटी तुमच्या कपाटात ठेवा, राहू द्या। हे केल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनातील आर्थिक संकटातून नक्कीच मुक्ती मिळेल। तुमच्या आयुष्यात जे पैसे येणे थांबले होते ते आताही येऊ लागतील। जे काही पैसे येतील ते भरपूर असतील, त्यात आनंद, त्यामुळे वाढही होईल आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा पैशाची कमतरता भासणार नाही। कारण हा उपाय असा आहे ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। तर मित्रांनो, दुसरा उपाय आहे, तुमच्या घरात रोज भांडण होत असेल आणि तुमच्या घरातील लोक एकमेकांना बघायला आवडत नाहीत, हे तुम्हाला सांगणार आहे। तर आम्ही तुम्हाला काय उपाय सांगणार आहोत, खूप काळजीपूर्वक ऐका। वाटी घ्या, पितळेचे भांडे घ्या। तुमच्या लोकांना बघायला आवडत नसेल तर काय करावे यावर एक उपाय आहे जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। अगदी लक्षपूर्वक ऐका। पितळेचे भांडे घ्या, पितळेचे भांडे घ्या। जर तुमच्याकडे नसेल तर मातीचा दिवा घ्या, ज्यावर तुम्ही 5 लवंगा, 3 कापूर आणि 2 वेलची जाळायची। त्याचा धूर संपूर्ण घराला दाखवावा लागतो। आणि आता या 3 गोष्टींची राख एका डब्यात भरून ठेवा आणि तुम्ही लोक म्हणजे आठवडाभर सकाळी आंघोळ करून संपूर्ण घर धुवून जादू करा। संपूर्ण घराची राख काढा आणि घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा। आणि दिवसभर हा उपाय केल्यास वाईट शक्ती असो किंवा अशी कोणतीही शक्ती तुमच्या घरात राहत होती, घरातील वातावरणामुळे तुमच्या घरातील आशीर्वाद उधळत चालले होते। मित्रांनो, तुमच्या घरातही आशीर्वाद असेल, या राखेमुळे तुमच्या घरी पैसाही येऊ लागेल। हा उपाय तुम्हीच पहा। आणि तिसरा उपाय म्हणजे जर तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल तर तुम्ही हा उत्तम उपाय करा। तुम्हाला सांगणार आहे की
मंगळवार हा हनुमानजी महाराजांचा दिवस आहे। तुम्हाला कोणत्याही लाल कपड्यात 11 लवंगा आणि 5 गोमती चक्र घ्यायचे आहे। खूप लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, 11 लवंगा आणि 5 गोमती चक्र। 5 गोमती चक्र कोणत्याही पूजेच्या घरी मिळू शकते। त्याचा एक बंडल लाल कपड्यात बनवा। बंडल बनवताना मौली धागा वापरा। संध्याकाळी केव्हाही गेल्यावर हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा की हे केल्यावर तुमच्या आयुष्यात ज्या समस्या होत्या, ज्या अडचणी येत होत्या, त्यामुळे तुमचा व्यवसाय ठप्प झाला होता, त्या अडचणी, ते मित्र नाहीसे होतील। हा उपाय केल्यावर तुमचा व्यवसाय पुन्हा वळेल। ठीक आहे, आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे मित्रांनो, शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे। मित्रांनो, ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणीही काहीही बिघडवू शकत नाही आणि शुक्र ग्रहाला बळकट करण्यासाठी तुम्हाला फक्त हिरवळ वापरावी लागेल। हे आपल्या धार्मिक शास्त्रात लिहिलेले आहे। तर शुक्र ग्रह लक्ष्मीचा दिवस आहे आणि शुक्र देवी लक्ष्मीचा दिवस आहे, जे नियंत्रण माता लक्ष्मी जीच्या हातात आहे। जर तुम्हाला तुमचा शुक्र ग्रह माता लक्ष्मी जीच्या आशीर्वादाने बलवान बनवायचा असेल तर तुम्ही शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी काय करावे ते पहा। धुणे, आंघोळ करणे, धुणे, त्यानंतर कोणत्याही पिंपळाच्या झाडावर जा आणि पिंपळाच्या झाडाला लोटाभर पाणी अर्पण केल्यावर त्या बाजूला एक लवंग तुमच्या डाव्या बाजूला वाहायची आहे। तुम्हाला फक्त एक लवंग डाव्या बाजूला वाहायची आहे आणि धुवावी लागेल। त्या पिंपळाच्या झाडाचे पाणी 3 परिक्रमा करून घरी परत्या। हा प्रयोग तुम्ही 5 शुक्रवारी कराल तर समजा तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि सर्व दिशांनी पैसा आकर्षित होईल। याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दररोज पूजेच्या ठिकाणी म्हणजेच मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि मंदिरात लक्ष्मी देवीजवळ नेहमी उघड्या भांड्यात थोडे शुद्ध तूप ठेवावे। देशी तुपाचा सुगंध लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले आहे। देशी तुपाचा सुगंध लक्ष्मीला आकर्षित करतो। मंदिरात देशी तूप ठेवून माँ लक्ष्मी प्रसन्नवरती शंख पाण्याने भरून भगवान विष्णूला अभिषेक करावा। दर शुक्रवारी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा कुटुंबावर राहते। मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपवतो। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।